नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर मोदी आवास घरकुल योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। तर मित्रांनो, मोदी घरकुल योजनेचा निधी वितरणासंदर्भात जी.आर. आलेला आहे आणि तुमच्या घरकुलाचा जो काही निधी मिळायचा बाकी असेल तो आता लवकरच तुम्हाला वाटप करण्यात येणार आहे। तर काय जी.आर. आहे व घरकुल योजनेचे तुमचे पैसे हे कधीपर्यंत तुम्हाला मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर बघूया काय जी.आर. आहे। तर मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा जी.आर. आहे। हा जी.आर. नुकताच 12 फरवरी 2025 ला म्हणजे नुकताच आत्ताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर बघूया आता इथे काय दिलेलं आहे। त्यासाठी आपल्याला खाली जावं लागेल। तर खाली गेल्यानंतर आता इथे तर मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन 2023 2024 ते सन 2025 2026 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधायचे नियोजित आहे। त्यानुसार सन 2023 2024 या वर्षाकरता 3 लाख घरकुलाचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण 3,788 कोटी 59,93,600 इतक्या निधीची आवश्यकता आहे। त्यानुसार संदर्भ क्रमांक 4 ते 12 येथील शासन ज्ञापकान्वये एकूण 2,550 कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे। आता मोदी आवास घरकुल योजनेचे एकूण रुपये 750 कोटी फक्त इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात व ज्ञापक करण्यास व या ज्ञापकान्वये मान्यता देण्यात येत आहे। सदरहून निधी वितरित करण्यासाठी उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी तसेच संचालक राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। याबाबत खर्च मागणी क्रमांक ZG3 2225 अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचे कल्याण मागासवर्गीयाचे कल्याण 102 आर्थिक विकास विभक्त जाती भटक्या जाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग यांचे कल्याण इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना 2225 782 कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखशीर्षणाखाली वित्तीय वर्ष 2024-2025 याकरिता प्राप्त आर्थिक तरतुदीतून भागवण्यात यावा। सदर शासन ज्ञापकान्वये वितरित करण्यात येणारे सहाय्यक अनुदान वेतनेतर हे सशर्त सहाय्य अनुदान आहे। वित्तीय नियमावली व महाराष्ट्र अर्थ नियमावली पुस्तिकानुसार वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करण्यात कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही। तर मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेसंदर्भात हा जी.आर. आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। हा जी.आर. आता आलेला आहे। त्यानंतर लवकरच जवळपास 8-10 दिवसापर्यंत तुमचा जो काही निधी बॅलन्स असेल, जो तुमचा घरकुल योजनेचा निधी यायचा बाकी असेल तो तुम्हाला आता लवकरच वाटप करण्यात येणार आहे। तर आणखी काही पुढची अपडेट येईल त्या संदर्भात माहिती आपल्या चॅनलवर येणारच आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।